नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे संत्र्याची बर्फी। नागपूरची संत्री आपण वापरणार नाही आहोत, पण संत्र्याचा सीझन आता चालू झालेला आहे आणि गंमत म्हणजे आता आम्ही 8 दिवस गावाला मस्त फिरून आलो। तर येताना यंदा काही अजून सीझन आंब्याचा आला नाहीये, तर आम्ही येताना संत्री घेऊन आलो, कारण वाटेत एक छान फळवाला बसलेला आणि त्याच्याकडे ते माल्टा असतात, तुम्हाला दाखवते, ते खूप रसाळ असतात आणि आपण त्याचा वापर बर्फीसाठी करणार आहोत। आपल्याला भरपूर रस पण पाहिजे आणि ती गोड असतात खूप छान। म्हणजे अजून नागपुरी संत्री तेवढी आलेली नाही आहेत बाजारात, तर आम्हाला सहज ती मिळाली आणि हळदी कुंकासाठी पण मी त्याचा वापर केला। तर आपण त्याच्यापासून खास संत्र्याची बर्फी करून दाखवणार आहोत। तर चला आपण रेसिपी करूया। आपण बर्फीसाठी ही संत्री घेतली आहे, त्याला माल्टा म्हणतात आणि ज्यूससाठी वगैरे ह्याचा वापर केला जातो। इम्पोर्टेड असतात ही आणि खूप रसाळ असतात। ही बघा, कापल्यानंतर ही अशी दिसतात आणि गोड पण असतं चवीला एकदम। ह्याच्या बिया आणि काढून टाकायच्या, दोरे वगैरे काढून टाकायचे आणि आपण हे असं सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे। तर ही 3 संत्री मी घेतलेली आहे, तेवढी मोठी मोठी, आणि आपण त्याचा वापर करणार आहोत। तर प्रथम आपण काय केलंय, 125 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजे जवळजवळ पाव लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते तापत ठेवले मी, वेळ जायला नको म्हणून। आता आपण त्याच्यामध्ये ही 100 ग्रॅम जवळजवळ मिल्क पावडर घालणार आहोत। आता ह्याला ऑप्शन असतात, मिल्क मेड वापरू शकतो आपण किंवा मावा वापरू शकतो। तर माझ्याकडे मिल्क पावडर होती म्हणून म्हटलं आपण त्याचाच वापर करूया। आपल्याला ह्याचा एक घट्ट गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजे बर्फीसाठी त्याचा छान वापर होईल। मी 2 कढया ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण आता संत्री आणि साखर एकत्र शिजायला ठेवणार आहोत। ही पण इथे कढई तापलेली आहे। थोडंसं आपण तुपाचा जास्तला वापर होत नाही, तरी पण आपण थोडंसं एक अर्धा चमचा साजूक तूप घातलंय। ही साखर घेतली आहे। साखर संत्र्याच्या गोडीनुसार आपण कमी जास्त करायची, पण मी 100 ग्रॅम घेतली आहे। आता साखर विरघळताच आपण ही संत्री पण ह्याच्यात ही पूर्ण साफ करून घेतली आहे। बघाल तुम्ही, बिया वगैरे नाहीये त्याच्यात। आता साखरेबरोबर ह्याचा छान पाकामध्ये ती शिजली जातील आणि ह्याचा ज्यूस वगैरे काढून घ्यायचा नाही, कारण त्याचे जे कण असतात ते बर्फीमध्ये छान दिसले पाहिजेत, तोंडात येतात ते अगदी आणि छान मेल्ट होतं। ते मिक्सरला लावायची गरज नाहीये, साखरेमध्ये ते छान शिजलं जाईल। आपण नागपुरी संत्री, ही संत्री नाही मिळाली तर नागपुरी संत्री सुद्धा आपण घेऊ शकतो, पण आम्हाला सहज येता गावावर येताना एक वाटेत फळवाला विकत होता, तर त्याच्याकडून आम्ही ही घेतली आहे। आपण दोन्ही बाजूला कढया ठेवलेल्या आहेत आणि पटकन होणारी रेसिपी आहे। आपण इथे दूध पण घट्ट करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात पण आपण अर्धा चमचा गाय तूप घालूया। इतकाच काहीतरी याला तुपाचा वापर होतो, जास्त गरज लागत नाही तुपाची। दूध आणि दूध पावडरचा आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। शॉर्टकट करायचं असेल मावा किंवा मिल्क मेड वापरलं तरी चालेल। दूध आणि मिल्क पावडरचा गोळा व्यवस्थित होत चाललाय। आपण थोडीशी स्वादासाठी वेलची पावडर घालणार आहोत आणि इकडे आपली संत्री आणि साखर पण छान मेल्ट होते। ते दोन्हीचा घट्ट गोळा झाला की बर्फी पटकन होईल। मंद गॅसवर करायचं, तर खाली पटकन करपण्याची शक्यता असते, घाई करायची नाही। आपण संत्र्याचा कलर बघितला की पिवळसर आहे, पण आपल्याला बर्फी जी करायची आहे ती थोडीशी ऑरेंज कलरची हवी आहे आणि एवढा काही डार्क रंग येणार नाहीये। तर आपण याच्यामध्ये थोडासा फूड कलर ऍड करणार आहोत, अगदी 1 चिमूट घेते मी, म्हणजे थोडी अट्रॅक्टिव्ह पण वाटेल ती। नसेल ऑप्शनल आहे, नाही आवडत असेल फूड कलर तर नका घालू।
बघा इतका छान रंग आलाय त्याला. आपण दुधाचा गॅस काढून टाकूया आता आणि हे सर्व मिश्रण आहे ते आता संत्र्यामध्ये ऍड करायचं आपल्याला. छान घट्ट असा गोळा झालेला आहे. आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रुट्स आपण घालू शकतो, पण मी नाही घालणार आहे कारण एक संत्र्याची वेगळी छान चव असते, तर ड्रायफ्रुट्स घालायची गरज नाहीये. आपला घट्ट असा गोळा झालेला आहे, बघाल तुम्ही. कढईपासून ते सगळं बाजूला झालंय मिश्रण. आता मी एका बाजूला तूप लावलेलं आहे थाळीला आणि आता याच्यामध्ये आपण वडी थापून घेऊया. थोडी सेट व्हायला वेळ लागेल. आपली बर्फी चांगली सेट झालेली आहे. मी त्याला वरखाचा कागद पण लावलेला आहे. ऑप्शनल आहे, ज्यांच्याकडे नसेल तर नका लावू. आपण आता एक कट करूया. आणि संत्र्याची बर्फी थोडी नरमच असते, कडकडीत एकदम होणार नाही ती. आपली संत्र्याची बर्फी झालेली आहे. आपण माल्टा वापरला त्याच्यासाठी. ही बघा छान पीसेस झालेले आहेत आणि चवीला पण भन्नाट झाली असणारच. आणि याच्यासाठी आपण साधी संत्री घेतली तरी चालती, कारण ही सगळीकडेच अवेलेबल नसतं. तर नक्की रेसिपी करून बघा. हळदी कुंकू वगैरे आता होणारच आहे चालू संक्रांतीचं, तर त्याच्यासाठी वाटण्यासाठी पण हे खूप छान आहे. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.